नमस्कार. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रभरात अवकाळी पावसानं जोर धरलेला आहे आणि या पावसामुळे महाराष्ट्रामध्ये नाशिक नंतर सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागांचं उत्पादन जास्त होतं, द्राक्षाचं उत्पादन जास्त होतं. द्राक्ष बागा शेतकरी मोठ्या प्रमाणावरती सांगली जिल्ह्यामध्ये आहेत आणि या अवकाळी पावसाचा परिणाम या बागायती शेतीवर, द्राक्ष शेतीवर मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि यामुळे शेतकरी जो द्राक्ष बागायत शेतकरी आहे तो हवालदिल झालेला आहे आणि त्याला अनेक प्रश्न पडलेले आहेत की द्राक्षाचं उत्पादन या अवकाळी पावसामुळे घटणार आहे. जी काडी परिपक्व होणार आहे ती परिपक्व होणाऱ्या काडीवर परिणाम होणार आहे, त्याची वाढ खुंटणार आहे. यास अनेक समस्या आणि प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत आणि त्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी, या सर्व प्रश्नांवर उहापोह करण्यासाठी आज सांगलीमध्ये द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं या ठिकाणी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्याबरोबर सध्या द्राक्ष बागायत संघाचे पुण्याचे तसेच राज्याचे उपाध्यक्ष आहेत मारुती चव्हाण साहेब. आपण त्यांच्या चर्चा करूया. नक्की आजच्या ज्या चर्चासत्राचं आयोजन तुम्ही केलेलं आहे, कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे चर्चासत्र? उद्देश म्हणजे असा झाला की ह्या वर्षी अवकाळी पाऊस आणि मान्सून पूर्व पाऊस हा लवकर आला आणि हा पिरियड असा असतो की इथं सूर्यप्रकाशाची जास्त गरज असते. त्याच वेळेला काडीत घड निर्मितीचं काम होतं. परंतु या वेळेला जवळजवळ 10 मे पासून पाऊस सतत चालू आहे आणि जर ह्या परिस्थितीत सूर्यप्रकाश मिळाला नाही आणि द्राक्ष बागायतदारांनी यदाकदाचित चुकीच्या काहीतरी ट्रीटमेंट दिल्या तर 100% द्राक्षाला पुन्हा फेल जाण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि सांगली जिल्ह्यातल्या बागायतदारांना ह्या बागा फेल जाऊ नयेत, चांगला फ्रुटफुलनेस मिळावा आणि कमी सूर्यप्रकाशात जास्त पावसात द्राक्षाच्या घड निर्मितीचं व्यवस्थापन जर चांगलं झालं तर सांगली जिल्ह्यात द्राक्षाची उत्पादकता वाढेल आणि द्राक्ष बागायतदाराचं गेल्या 2-3 वर्षात प्रचंड मोठं नैसर्गिक आपत्तीनं कोरोनापासून नुकसान व्हायला लागलंय, कोरोनाच्या काही कारणामुळं. तर हे नुकसान आता चांगलं, गेल्या वर्षी चांगला रेट होता, बाजारात द्राक्षाला प्रचंड मोठी मागणी होती गेल्या चालू वर्षी जानेवारी ते एप्रिल पर्यंत 25च्या, आणि आता जर यंदा जर घड निर्मितीच कमी झाली, पुढचा सीझन 26चा जर माल कमी आला तर पुन्हा मोठं नुकसान होऊ शकतं शेतकऱ्यांचं. म्हणून द्राक्ष बागायतदार संघानं आम्ही विभाग सांगलीनं तातडीचं चर्चासत्र बोलवून लोकांना परफेक्ट मार्गदर्शन करून 100% घड निर्मितीचं कार्य व्हावं म्हणून ह्या उद्देशानं आम्ही चर्चासत्र एकदम तातडीनं बोलवलं. आणि नक्कीच ह्या चर्चासत्रात NRCचे सायंटिस्ट सावंत सर आहेत, सोमकोर सर आहेत, बुरशीजन्य रोगावर सावंत सर चांगलं मार्गदर्शन करतील. पावसात बुरशीजन्य रोग येऊ शकतो, पिजारच्या बाबतीतला बात्ता सरांनी कशी संजीवक वापरून निर्मिती घडांची करायची सूर्यप्रकाश कमी असताना ह्याची सोमकोर सरांनी माहिती दिली. अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि तुमच्या मजुरीचा खर्च कसा कमी करता येईल याच्यावर माझं वैयक्तिक चर्चासत्र आहे. आणि विशाल मिर्जे सरांचं आता कमी सूर्यप्रकाशात 4 वर्षातला डिग्रेडेज किती मिळाला ना आता किती डिग्रेडेज मध्ये बाबा आपण काम कसं केलं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन आता चालू आहे. असं आम्ही बागायतदार संघाच्या मार्फत इतकं प्रभावी काम करून द्राक्ष शेतीला आता थोडंसं मरगळ आली होती, परंतु आम्ही द्राक्ष संघानं ती मरगळ झटकून पुन्हा द्राक्ष शेती कशी चांगली उभा करता येईल ह्यासाठी आम्ही वेळोवेळी ही वर्षातलं 3रं चर्चासत्र आहे. आणि तुम्ही आज मला वाटतं बघितलंय की तुमचा आता कुठला चॅनल नव भारत चॅनल की तुम्ही सुरुवातीपासून 2 जण आलाय की प्रचंड शेतकरी इथं सहभागी झाला ह्या चर्चासत्रात की आज कार्यालय पुरलं नाही, लोक बाहेर सुद्धा खुर्च्या टाकलेत, तुम्ही सुद्धा बघितले, त्याचा सुद्धा लोकांना व्हिडिओ बघू दे. कारण का की द्राक्ष संघाच्या कार्यपद्धतीचा आम्हाला प्रचंड मोठा विश्वास वाढवायचा आहे आणि बागायतदारांची संघांची अटॅचमेंट एवढी चांगली करायची आहे की उद्या भारतात आपल्याला द्राक्ष शेती, आज द्राक्ष 3 लाख टन मधल्या सीझन मध्ये आयात होतात, तर स्वतःचं आयात बंद होऊन स्वतःचं देशाचं उत्पादन वाढलं पाहिजे. बेदाना 75,000 टन आयात होतो, तर आपल्या देशात निर्माण होऊन आपल्या देशातनं परकीय चलन वाचलं पाहिजे आणि आपल्या देशाला द्राक्ष बेदाना निर्यात करून परकीय चलन मिळालं पाहिजे. ह्यासाठी द्राक्ष बागायतदार संघ आणि आम्ही सर्व संचालक मंडळ एवढ्या ताकदीनं आणि तांत्रिक आणि शास्त्रीय दृष्ट्या काम करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्याच्यासाठी NRC सुद्धा आमच्या बरोबर चांगला आम्हाला सहकार्य करते. त्यामुळे आम्हाला
असं तुमच्या मीडियाचं पण सहकार्य लाभलं पाहिजे की जेणेकरून एवढा प्रतिसाद शेतकऱ्यांचा आहे, हाच प्रतिसाद पुढे वाढत जाऊन नक्कीच ह्या आपल्या देशाला बेदाणा द्राक्ष उत्पादनात, वाईन उत्पादनात स्वयंपूर्ण भारत देश आणि निर्यातदार मोठा बनवायचा आहे, ही भूमिका घेऊन आम्ही द्राक्ष संघ काम करतो. नक्कीच खरं तर ह्या पावसाच्या दिवसामध्ये, अवकाळी पावसाच्या दिवसामध्ये बागायतदार शेतकरी, द्राक्ष बागायतदार जे शेतकरी आहेत त्यांना या द्राक्ष बागेवर कोणतं नक्की औषध मारावं, कोणती ट्रीटमेंट द्यावी, कोणती औषधं फवारावीत या संदर्भात ते हवालदिल झालेले आहेत. त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि तो संभ्रम दूर करण्यासाठी हे तातडीचं चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. आपल्याबरोबर द्राक्ष संशोधन केंद्राचे जे मुख्य शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर RG सोमकुमार यांच्याशी आपण चर्चा करूया. नमस्कार सर. नमस्कार. या आता अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सून पूर्व पाऊस खूप दिवस अगोदरच हा चालू झालेला आहे आणि कमी प्रकाशामध्ये द्राक्ष बागांचं नियोजन, आयोजन आणि त्याचं संगोपन कसं करावं या संदर्भात काय सांगा? खरं तर सांगली भागात छाटणी ज्या होत आहेत, खरड छाटणी ते मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतं. साधारणतः 10 एप्रिलला जर छाटणी सुरू झाली असेल तर आता 2 महिने अजून व्हायचेच आहेत. आणि हा जो कालावधी आहे खरड छाटणीनंतर एकर वाढ जी आहे ती 3 टप्प्यात विभागली जाते. पहिली वाढ ती शाखी वाढ, पहिला महिना, दुसरा 1 महिना सूक्ष्म घड निर्मितीचा कालावधी आणि तिसरा कालावधी असतो काडीच्या परिपक्वतेचा, ज्यामध्ये घड चांगल्या तऱ्हेने मजबूत होतो. आपण पहिली या भागाचा जर विचार केला तर सुरुवातीला लोक अजूनपर्यंत त्या पहिल्या स्टेजमध्येच आहेत. काही लोक काहीच्या छाटण्या झालेल्या आहेत तर पहिल्या स्टेजमध्ये, तर काहीच्या छाटण्या ज्या झाल्या तर नुकत्याच म्हणजे होऊन दुसऱ्या स्टेजमध्ये त्या भागा आलेल्या आहेत. म्हणजे 31 ते 60 दिवसाचा जो कालावधी आहे सूक्ष्म घड निर्मितीचा, या कालावधीमध्ये ज्या बागा आहेत त्या बागेमध्ये सूक्ष्म घड निर्मिती चांगली होण्याच्या दृष्टीने जर गरजेचं असेल तर सूर्यप्रकाश आणि गरजेचं असेल तर वाढ नियंत्रणात ठेवणे. वाढ नियंत्रणात ठेवण्याकरता पाण्यावर आपण नियंत्रणात ठेवायचं म्हणतो आणि नत्राचा वापर बंद करायचा. पण सध्याच्या परिस्थितीचा विचार करता गेल्या 10 ते 12 दिवसापासून इथं जे वातावरण खराब झालं आहे, रोजचा पाऊस आहे, सतत पाऊस आहे, बागेमध्ये पाणी साचलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये तिथे बागेत आर्द्रता वाढली आणि बऱ्यापैकी नुकसान झालं. नुकसान असं झालं की त्या वेलीमध्ये अंतर्गत जे जिब्रेलिन्स आहे ते जिब्रेलिन्स वाढलं आणि सायटोकायनिन कमी झालं. आता हे कमी झालं, सायटोकायनिन कमी झाल्यामुळे काय होतं की जिब्रेलिन्स वाढलं आणि या जिब्रेलिन्समुळे वेलीची वाढ जोमात होते, पानांचा साईज वाढला, पानांची संख्या वाढली, पेऱ्यातील अंतर वाढलं आणि अशामुळे काय होईल की तो त्या डोळ्यावरती गर्दी झाली, त्या कॅनोपीची गर्दी झाली आणि या गर्दीमुळे डोळ्यावरती सूर्यप्रकाश जो पाहिजे तो मिळणार नाही. आणि सूर्यप्रकाश जर मिळाला नाही तर त्या काळीमध्ये काय होतं, सूक्ष्म घड निर्मिती जास्त होण्याची शक्यता कमी असेल. आणि म्हणून आता यावेळेस बागायतदारांना खचून न जाता आवश्यकतेपेक्षा जास्त खतांचा किंवा संजीवकांचा वापर न करता जे काही द्राक्ष संशोधन केंद्राने जे काही शिफारस केलेली खते आहेत किंवा संजीवक आहेत त्या संजीवकाचा तितक्याच मात्रेने एखादी फवारणी जास्त करता येईल किंवा कमी मात्रेत एक फवारणी जास्त घेऊन सूर्यप्रकाश त्या काडीवरती कसा पडेल येत्या काळात त्याचा विचार करून आपल्याला कॅनोपी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. कॅनोपी व्यवस्थापनामध्ये काय असेल तर बगलफुटी काढून टाकणे, शेंडा पिंचिंग करणे, शेंड्याची वाढ नियंत्रणात ठेवणे, खतांचा वापर नियंत्रणात ठेवणे, नत्र पूर्णपणे बंद करून पोटॅश आणि स्फुरद याचा वापर करणे. संजीवकांच्या वापरामध्ये काय असेल तर संजीवक मोकळी कॅनोपी झाल्यानंतर जेव्हा पान शोषून घेण्याच्या अन्नद्रव्य किंवा जे फवारणीचं द्रावण आहे ते द्रावण शोषून घेण्याच्या ज्यावेळेस सक्षम राहील, जे परिस्थिती असेल म्हणजे कोरडे पान राहील, बागेतलं वातावरणाचा आर्द्रता सुद्धा 50-60% असेल, सूर्यप्रकाश असेल 25 ते 30% डिग्री पर्यंतचं असं तापमान असेल, अशा परिस्थितीत तर जर आपण फवारणी केली, 6BA ची फवारणी असेल, युरासिलची फवारणी असेल, या संजीवकांची फवारणी जर आपण व्यवस्थितरित्या जर केली, कव्हरेज जर झाला, पानांना शोषून घेतलं तर सूक्ष्म घड निर्मिती होईल. आणि येत्या काळामध्ये जो काही सूर्यप्रकाश आहे, कमीत कमी 4 ते 5 तास जर सूर्यप्रकाश पडला असेल दिवसातून त्या सूक्ष्म घड निर्मितीच्या कालावधीत तर घड निर्मिती होईल. खचून न जाता आपण जे काही आता लेक्चर आहेत आणि बागायतदार संघाने जे तातडीनं जे चर्चासत्र आयोजित केला, या चर्चासत्राकरता खूप मोठे अनुभवी संशोधक आहेत, अनुभवी बागायतदार आहेत, तर याचा फायदा घेऊन लोकांनी त्याचा आपल्या बागेत पुढे चालायला पाहिजे असं मला वाटतं. खरं तर पाहायला गेलं तर या पावसामुळे बुरशीजन्य रोग वाढण्याची शक्यता आहे किंवा दावण्या, करपा यासारखे रोग वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भात शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन होईल? या वेळेस जर बघितलं तर नवीन फुटी निघायला लागल्यात. नवीन फुटी जर निघायला लागल्या तर त्या कोवळ्या फुटीवरती डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव येईल
त्यानंतर पाऊस जर सतत असेल, सतत पाऊस 2-3 दिवस जर राहिला तर या सतत चालत असलेल्या पावसात नवीन फुटी जी आहे शेंड्याकडे फुटीवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव होईल. इव्हन त्यानंतर बॅक्टेरियल ब्लाइटचं पण होऊ शकते. पाऊस गेल्यानंतर जर दाट कॅनोपी असेल, पान जुनं झालं असेल तर अशा परिस्थितीत पावडरी मिल्ड्यू रोगाचा सुद्धा, भुरी रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव तितक्याच जोमाने होऊ शकतो. तर यावरती आता जर विचार केला तर आपण कमी खर्चात आपल्याला शेती करणे आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आपल्या समोर. तर कमी खर्चात शेती करण्याकरता आपल्याला काय करायचं आहे, आता या संधी जी आहे, ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीचा फायदा घ्यायचा आहे. ही परिस्थिती कशी आहे, तापमान आपल्याला 30 पर्यंत असेल, 30 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत, आर्द्रता 80 ते 100% गेली आहे. या आर्द्रतेमुळे या आर्द्रतेचा फायदा घेऊन आपल्याला, या वातावरणाचा फायदा घेऊन कॅनॉपी मध्ये जे आर्द्रता तयार झाली आहे, पान ओलं आहे, यावेळेस आपल्याला बायोलॉजिकल्स जे आपण जैविक नियंत्रण जे म्हणतो आपण, ट्रायकोडर्मा असेल, ट्रायकोडर्मा आहे, सुडोमोनास आहे, बॅसिलस आहे, याचा जो आपण फवारणी जर केली आपण तर त्याचे चांगले परिणाम मिळेल. त्याच्यामध्ये काउंट आता जरी कमी असेल तरी पण हे जे वातावरण आहे, हे वातावरण त्या बीजाणू वाढण्याकरता, त्याचे जे काउंट आहे वाढण्याकरता, मल्टिप्लाय होण्याकरता पोषक असं वातावरण आहे. त्याच्यामुळे आपल्याला बायोलॉजिकल्स वरती, आपल्याला जैविक वरती आता चांगला भर देऊन आपल्याला त्याचा रोग नियंत्रणावरती फायदा घेता येईल. द्राक्ष संशोधन केंद्राने ट्रायकोडर्माचे 2 स्पेसिस तयार केल्या, 2 प्रॉडक्ट तयार केल्या, मांजरी ट्रायकोशक्ती आणि मांजरी वाईनगार्ड. स्वस्त आहे, फार कमी पैशामध्ये ते औषध आहे, मिळेल आपल्याला बायोलॉजिकल, आणि त्याचे परिणाम सुद्धा फार चांगले आहेत. तर त्याचा वापर करून आपल्याला हे जे रोग आहेत त्या रोगाचं नियंत्रण आपल्याला सहजरित्या करता येईल. आणि त्यानंतर जर समजा बाग जुनी झाली आहे, जिथं परिस्थिती नाही आहे, तर कॉपर बेस्ड फंजिसाइड्स आहेत, ब्लू कॉपर असेल किंवा आणखी काही दुसरे कॉपर बेस्ड फंजिसाइड्स. दुसरी गोष्ट बोर्डो मिश्रण आहे. जुने पाणी झाले असेल तर अशा परिस्थितीत 0.5% पासून बोर्डोची आपण फवारणी करू शकतो, किंवा कॉपर बेस्ड फंजिसाइड याचाही आपण वापर करू शकतो. महागडे औषध यावेळेस घेण्याची गरज शक्यतोवर नाही आणि बागायतदारांनी याकडे वळू नये. खरं पाहायला गेलं तर जे फ्लोअर मॅनेजमेंट जे आहे किंवा पांढरी मुळी वाढवणे वगैरे, या संदर्भात शेतकऱ्यांचं काय मार्गदर्शन? फ्लोअर मॅनेजमेंट फारच महत्वाचं आहे, ज्याला आपण म्हणतो 25%. मी माझ्या लेक्चरमध्ये दाखवलं 25% याला महत्व आहे फ्लोअर मॅनेजमेंटला. म्हणजे मुळी तुमची कशी आहे, मुळी सक्षम, जे मुळी म्हणतो, पांढरी मुळी जे म्हणतो, व्हाईट रूट्स जे कसे तयार झाले आहेत त्यावरती पुढचं काम फार महत्वाचं असेल आणि पुढचं काम अवलंबून असेल. याच्याकरता ही मुळी तयार करण्याकरता आपल्याला बागेत बोध जितका चांगला मोकळा राहील, तितकी त्या याच्यामध्ये मुळी तयार होते. तर हे जेव्हा आपण खरड छाटणी घेतो, त्या खरड छाटणीच्या कालावधीत जेव्हा चारी घेतो आपण, त्या चारीमध्ये आपण शेणखत किती टाकलं आहे, आपण काडी कचरा कसा टाकला आहे, जमीन कशी होती, माती कशी होती, घट्ट माती, काळी माती असेल तर घट्ट होईल बोध, तो बोध घट्ट होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये बगास टाकला असेल, ऊसाचं पाचट टाकलं असेल किंवा शेणखत टाकलं असेल, आणि आपण खताच्या मध्ये मिसळून त्याला जर बोध झाकलं असेल तर तिथे मोकळे वातावरण तयार होते, हवा खेळती राहते. अशा ठिकाणी पांढरी मुळी तिथे लवकर आणि चांगली कार्यक्षम अशी मुळी त्यावेळेस तयार होते. तर याला फार महत्व आहे. हीच पांढरी मुळी जे आपण म्हणतो सिंथेसिस करते सायटोकायनिनचं, आणि हेच सायटोकायनिन ते आपल्या वरती पानापर्यंत पोहोचवते, आणि पानापर्यंत पोहोचून त्याच्यामध्ये ज्या काही घडामोडी व्हायच्या असतात, ज्या आपल्याला आवश्यक असतात, सूक्ष्म घड निर्मिती होण्याच्या अनुषंगाने, त्या याच्यापासून आपल्याला फायद्याचे असतात. आता मला शेतकऱ्यांना, या वातावरणात शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, हवालदिल होऊ नये, या संदर्भात एक शास्त्रज्ञ म्हणून, शेतीतज्ञ म्हणून तुम्ही त्यांना काय आवाहन कराल? माझं एकच आव्हान आहे शेतकऱ्यांना की द्राक्ष संशोधन केंद्र आहे, तिथे अनुभवी शास्त्रज्ञ आहेत. बागायतदार संघात प्रोग्रेसिव्ह म्हणजे प्रगतिशील बागायतदार आहे, ज्यांना 30, 40, 50 वर्षाचा अनुभव आहे. ह्या लोकांचा अनुभव घेऊन आपण जर यावर्षी शेती केली, जे काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला समोर जर गेलो, आपण हिंमत न खचता, कॉन्फिडन्स कमी न होऊ देता जर आपण बाग केली, जो काही सूर्यप्रकाश आहे, पुढील काळात सूर्यप्रकाश आहे, तेवढा सूर्यप्रकाश सूक्ष्म घड निर्मिती करिता, सूक्ष्म घड निर्मिती होण्याकरता तेवढा सूर्यप्रकाश पुरेसा होईल. हिंमत हारू नये आणि सर्व व्यवस्थित होईल. बरोबर, आपल्या बरोबर आता एक प्रगतशील बागायतदार आहेत. या चर्चाक्षेत्राविषयी आणि संबंध या कार्यक्रमाविषयी ते बोलतायत. प्रगतशील बागायतदार म्हणून तुमची या चर्चासत्राबाबत काय प्रतिक्रिया? नमस्कार, मी बाळासाहेब मोकाशी नागठाणे. आज जे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे, शेतकऱ्यांना अतिशय गरजेचं हे चर्चासत्र आवश्यक होतं, आणि या चर्चासत्रामधून नक्कीच शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे एक आधार मिळालेला आहे. आणि गेल्या 8-9 महिन्यापासून मला वाटतं हे नवीन बॉडी जी संघ निवडून आलेले आहे, यांनी अतिशय चांगल्या प्रकारे बागायतदारांच्या बाबतीत व्हरायटी म्हणा किंवा वेगवेगळे योग्य मार्गदर्शन, असंच संघ आपले दारी, अशा बऱ्याच योजना यांनी राबवलेल्या आहेत.
आणि ह्या चर्चासत्रामधून नक्कीच आमचा फायदा झालेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी जे या ठिकाणी इथं आलेले नाहीत बागायतदार त्यांनी सुद्धा ह्याचे जे ऑडिओ आहेत किंवा व्हिडिओ हे बघून नक्कीच म्हणजे धीर न सोडता चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करून त्या पद्धतीने केलं तर कोणतीही अडचण येणार नाही सध्या. नक्कीच खरं तर या अवकाळी पावसाच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी द्राक्ष बागायत शेतकऱ्यांनी खचून न जाता हवालदिल न होता द्राक्ष बागायतदार संघ आणि द्राक्ष संशोधन केंद्र जे आहे त्या केंद्रानं ठरवून दिलेले जे काही नामांकन आहेत त्याचा किंवा मार्गदर्शन आहे त्याचा फायदा घ्यावा. त्या मार्गदर्शनानुसार आपली शेताची फवारणी करावी, बागांची फवारणी करावी आणि आपलं जे मॅनेजमेंट आहे ते करावं असं आवाहन या निमित्तानं करण्यात आलंय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.